नमस्कार, मी नीलम स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आता माझं सकाळचं बाकीचे जे कामं आहेत, एक्स्ट्राचे जे घरातले जे कुकिंगचं वगैरे ते झालेलं आहे. आणि तिथं मला हॉलचं क्लिनिंग करायचं आहे. थोडंसं आज टाईम आहे, तर म्हणूनसाठी मी इथं आता सगळ्यात अगोदर तर हे सोफ्याचे कवर जे आहे तर ते वॉश करायचे आहेत, कारण की खूप दिवस झालं वॉश नाही केलेले. त्याच्यामुळे महिन्यातून एक 2 महिन्याने वगैरे मी वॉश करते. ॲक्च्युली ह्याला खरं तर सोफ्याचे जे कवर असतात तेच घ्यायचे, कारण हा पूर्ण कवर जो चेनचं ओपन करूनच मला वॉश करावं लागतं नेहमी. त्याच्यामुळे ते जरा थोडंसं हार्ड जातं वॉश करायला, मशीनमध्येच टाकते तरी पण. ते काढून ते साईडचं जे चैनीमुळं जरा काढायला घालायला थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण ते खूपच कट टू कट बनवलेलं असतं, बनवून घेतलं आहे त्याच्यामुळे. तर थोडंसं त्याच्यामध्ये चेंज करायचं आहे मला. वरून कवर असेल तर कसं वरच्यावर कवर एक 8-15 दिवसांनी आपण वॉश करू शकतो, पण हे सगळं एवढं काढून वॉश करणं खूपच कठीण जातं. त्याच्यामुळं आता थोडंसं मला ते कवर बघते मी, पण हे बनवून घेतल्यामुळे त्याचं साईजच भेटत नाही आहे खरं तर. त्याच्यामुळे आता परत जे वरतून जे टाकायला लागणार आहेत कवर, ते पण मला बनवूनच घ्यावं लागतील, जसं कापड वगैरे घेऊन. तर आता बघूयात कसं होतं ते. तर आज मी ते सगळं वॉश करून घेते. आणि ह्याच्या खाली पण आहे ना, सोफ्याच्या गादीच्या खाली भरपूर गोष्टी पडलेल्या असतात, मुलांच्या पेन्सिल, पेन वगैरे. तर ते जेव्हा क्लिनिंगला काढेल ना मी, तेव्हा बरंच काय काय सापडतं त्याच्यामध्ये. तर हे एक 15 दिवसांनी मी सगळं वॉश नाही केलं तरी पण हे सगळे जे कवर जे आहेत, गाद्या ज्या आहेत ना ह्या, तर त्या उचलून खाली ठेवून सगळं त्याच्या खालचं झाडून घेते. कारण की मुलं सोफ्यावर बसून किती त्यांना सांगितलं तरी बऱ्याच वेळा ते स्नॅक्स वगैरे खातात आणि थोडंफार सांडतं खाली. तर मग ते सांडल्याच्या नंतर ना ते क्लिनिंग करायचं राहून जातं तसंच. मग छोट्या छोट्या मुंग्या वगैरे होतात. त्याच्यामुळे मी एक 8-10 दिवसांनी वगैरे ते सोफ्याचे जे ज्या गाद्या आहेत त्या खाली करते, ठेवते आणि सगळं झाडू वगैरे मारून घेते. आणि 1-1.5 महिन्याने वगैरे सगळं वॉश करून घेते. तर आता मी सगळं इथं छान असं क्लीन करून घेते. वॉश करून चांगलं फिनेलने चांगलं पुसून घेणार आहे सोफा. आपण घरात जेवढं स्वच्छता कराल तेवढं खरं तर कमीच पडते. किती साफ ठेवा, काही करा, तरी 8 ते 10 दिवसांनी परत व्हायचं ते पसारा होतोच घरामध्ये. धूळ तर एवढी आहे ना घरात, कारण रस्त्याच्या म्हणजे घर पण मेन रोडला असल्यामुळे भरपूर धूळ येते. तरी दरवाजा खिडकी बऱ्याच वेळा बंद असं ठेवते, पण तरी पण सारखं पण बंद ठेवू शकत नाही. हवा पण खेळती राहिली पाहिजे घरात. आणि घरातली सगळी कामं आवरून आता मी इकडे आले आहे. मला एक माठ घ्यायचा होता. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर माझ्याकडं आहे घरात ऑलरेडी एक जुना माठ, पण त्याच्यामध्ये काय असं पाणी खूपच थंड होत नाही. म्हणूनसाठी मला इकडे आता एक नवीन घ्यायचा होता. आणि इथे हे जे कलरफुल माठ आहेत ना, तर ते मला खूप दिवसापासून मी बघते आहे फक्त. तर मला हे घ्यायचे होते खूप दिवसापासूनचे, पण आज म्हटलं तर त्याला घेऊनच टाकूयात. आणि इथं खूप भरपूर व्हरायटी होते, इतकं छान छान होते ना इथे सगळे. तर कन्फ्यूज झाले होते की कोणतं घ्यायचं कोणतं नाही ते. तर बरेच बघितलं आम्ही डिझाईन वगैरे, त्याच्यातून एक सिलेक्ट केला आणि मग त्याच्यानंतर तो घेऊन आता आम्ही घरी जाणार आहोत. आणि ते इतके छान छान गोष्टी आलेल्या आहेत ना, म्हणजे हे नर्सरी आहे झाडांची, जे झाडे वगैरे मिळतात तिथं. तर तिथं बाकीचे पण पॉट वगैरे एवढे सुंदर सुंदर सगळ्या गोष्टी असतात ना तिथं. तर असं खूप मन होतं की हे घ्यायचं ते घ्यायचं, पण म्हटलं आपण जे घ्यायला आहोत तेच घेऊयात. आणि आता माझ्या मुलीला घेऊन आली आहे माझ्यासोबत, तर ती तर बरंच म्हणजे एक गोष्ट घ्यायला गेलो असेल ना आपण, तर 1-2 गोष्टी एक्स्ट्राच घेऊन जाणार. किंवा ते झाड किंवा पॉट वगैरे असतात ना तिला तिकडचे, ते खूप आवडतात. एक तरी ती घेतेच दरवेळेस गेले तर. तर इथं जे आहे तर बघा, इतके सुंदर आहेत ना, हे कलरफुल छान वाटतं आणि फ्रेश वाटतं इथं गेलं ना. मला शॉपिंगपेक्षा हे बघायलाच खूप छान वाटतं इकडच्या सगळ्या गोष्टी. तर मी बघत होते काय काय नवीन आलेलं आहे ते. हे पण मला ना हीच आवडते. ह्याला वॉश करायचं चांगलं आणि त्यात छान दिसतं. ग्रीन प्लांट्स लावायचे. मला ना हेचं पण घ्यायचं म्हणतं. हे रेडवालं घ्यायचं काय? मला एक हे पण आवडलं, दाखवते म्हणजे. रेड त्याला प्राईस विचार ना. त्याच्यानंतर आता मग मी घरी आले आणि जो माठ आणला आहे तर तो वॉश करून आता त्याच्यामध्ये जरा थोडंसं पाणी भरून ठेवणार आहे. लगेच तर काही यूज नाही करणार, म्हणजे एक दिवस पाणी भरून ठेवाल आणि मग त्याच्यानंतर तो यूज करायला सुरुवात करेन. कारण ते माती असते, मातीचा असतो ना, तर त्याच्यामध्ये पहिले 1-2 दिवस थोडंसं मातीचा फ्लेवर येतो, असं पाण्याचा स्मेल असा. म्हणूनसाठी 2 दिवस त्याला असं भरून ठेवणार आहे मी पाण्याचं. आणि नंतर चांगलं वॉश करून मग पिण्यासाठी भरून ठेवत जाईल. पाणी तर खूप असं थंड होतं, त्या बोलल्या आहेत आता की छान होतं थंड. आणि त्यांच्याकडे जे होतं ना ठेवलेलं त्यांनी दाखवायला की थंड केवढं होतं, तर छान असं होतं. तर आता बघूया त्याच्यामध्ये किती थंड होतं ते. तर आता हा माठ क्लीन वगैरे करून ठेवते, घासून वगैरे. आणि मी माझ्यासाठी आता संध्याकाळचा चहा ठेवते. चहा खरं तर आता उन्हाळ्याचा मला बंद करायचा आहे, पण तो काय होत नाही बंद.
हळूहळू बघूया थोडंसं म्हणजे आता एक टाईमलाच पिणार आहे फक्त असं ठरवलेलं आहे. सकाळचं नाही घेतलं तर संध्याकाळचं थोडंसं चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, त्याच्यामुळे आता थोडंसं चहा करते. आणि हे जे आहे ना नवीन असल्यामुळे मातीचा खूप छान स्मेल येतो आहे, तर तेच मी बघत होते किती छान स्मेल येतो याचा. जसं पाऊस पडल्याच्या नंतर येतो ना मातीचा स्मेल, तसा सेम येत होता, छान वाटतो. आणि मेन म्हणजे हे झाकण जे दिलं आहे ना त्यांनी त्याच्यावरचं ते खूप छान आहे, की हे झाकण कसं हेवी असं जड आहे मातीचं, त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवलं तर असं प्रॉपर असं बसतं त्याच्यावरती. आणि आता माझं चहा वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे इकडं. आणि बाकीचं पण घरातलं थोडंफार झाडू वगैरे मारायचं होतं, ते सगळं झालेलं आहे. गॅलरीत पण जरा थोडं पाणी वगैरे मारून घेते संध्याकाळचं, कारण की खूप धूळ आलेली असते बाहेरची दिवसभराची. तर आता इथे मी सगळं बाहेरचं क्लिनिंग करून आलेलं आहे. आणि आता किचनमध्ये संध्याकाळचं जे जेवणाचं काम आहे तर ते करते मी आता इथं. एका साईडला म्हणजे आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे, तर एका साईडला शेवग्याच्या शेंगा कट करून थोडंसं पाण्यामध्ये त्या उकळून घेते मी, आणि इकडे साईडला मी वाटण बनवून घेते. तर याची रेसिपी मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करेल. तर आत्ता मी पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचं, संध्याकाळचं जेवण सगळं. कारण की संध्याकाळचं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मला उद्याची पण सगळी तयारी करायची असते, कारण सकाळचं लवकर उठून मुलांचे टिफिन वगैरे बनवायचे असते. त्यामुळे सगळी रात्रीचीच बेसिक तयारी जी असते ती मी बनवून ठेवते. भाजी वगैरे निवडणं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या. कारण की काय होतं ना, मग सकाळचं पटकन आवरतं सगळं, कारण 6:30लाच मुलांची बस येते आता एक्झाम असल्यामुळे. तरी त्यांना शॉर्ट टिफिनच देते, पण देते थोडंफार, कारण की यायला उशीर होतो त्यांना मग. तर आता मग संध्याकाळचं जेवण वगैरे बनवून आवरून घेते पटकन. आणि माझे व्हिडिओ तुम्ही असेच कंटिन्यू बघत राहा. इथून पुढे मला जसे जमेल तसं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईल, माझं लाईफस्टाईल जे आहे ते. तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.